हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझी जस्ट आत्ताच आंघोळ झाली. केस वगैरे मी काय विचारले नाही, त्याचाच ब्लॉग शूट करायला घेतला कारण की करेन म्हणता अख्खा दिवस निघून जातो आणि जे जमल ती गोष्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि बाळ आता झोपले, ते पण रडून कारण की मी आंघोळीला गेले होते. ते खूप रडलं कारण की त्याला झोपायचं होतं. तर फेड केला आणि तसंच तो झोपला आणि तो अचानक दचकेल कारण की गाड्यांचा आवाज खूप येतो इथून. हां, तर आले होते रवा करू का म्हणायला, कारण की मी रोज रवा खाते आणि तो चांगला असतो शरीरासाठी आणि बाळासाठी पण. आणि मी आता इथं पोहे आणि चहा खाते, पिते आहे. तर या तुम्ही सगळेजण नाश्ता करायला माझ्यासोबत. आणि मायरा खेळते, तुम्हाला दाखवते. एक मिनिट. मायरा, तू मी साडी घातली. हां, तुला आवडते साडी घालायला? मला फ्रॉक नाही आवडत. मला फ्रॉक नाही आवडत. तू मोठी झाली आहे बघा. मायरा किती मोठी झाली, स्वतःच साडी घालते. तर हाय फ्रेंड्स, आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. महाराजाचं दूध पिऊन पण झालं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, कोणतरी रुसले रुसबाईसारखं. बघा कोण रुसले दिसते तुम्हाला. बघा आमची रुसबाई ह्यासाठी रुसली आहे की आम्ही तिला फ्रॉक नाही घातलं. मी तिला ना असं फ्रॉकसारखंच आहे, पण ते खूप लॉंग फ्रॉक नाही, शॉर्ट आहे, सिवलेस आहे. तर तिला फ्रॉक घालायचं आहे म्हणून ते रुसली आहे. बघा कशी रुसली, तुम्हाला दाखवते जवळ. चला, काय पाहिजे तिला? काय घालायचं सांग. नाही येते ती कॅमेऱ्याच्या समोर, ती रुसली खूप. तर बघूया आता, मनवते मी तिला, बघूया म्हणते का नाही. तर दोघंजण टी व्ही वगैरे बघतात आहेत आणि मी काही आवरलं नाही स्वतःचं, कारण की मला काय टाईम भेटणार नाही स्वतःचं आवरायला. आवरत बसले तर हा सगळा बसायला असंच्या असंच राहील. मला व्यवस्थित सेट करून ठेवायचं. तुम्ही बघितलं सगळं अस्ताव्यस्त आहे. आणि मायराचा बड्डे झाल्यानंतर आम्ही गेलो होतो, तर सगळं तसंच पडलेले, सगळे तिचे गिफ्ट्स वगैरे आलेले आणि जे कपडे तिला गिफ्ट वगैरे भेटलेले. आणि आता ते बरोबर परफेक्ट असे येतील, खूप छान असे फ्रॉक्स आहेत. आणि जर मायराचं तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल फ्रॉक्सचं, तर नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला छान छान असे तिचे कलेक्शन दाखवेन तिचे फ्रॉक्सचं. तर चला कंटिन्यू करा. माझा अवतार प्लीज बघू नका, कारण की माझा अवतार चांगला नाही आहे, कारण की मी काय आवरलं नाही आहे आणि तसंच व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. नॅचरल जशी मी राहते तसंच मी व्हिडिओ, म्हणजे जर मी आवरलं तर मला काम म्हणतात ना, टाईम टू टाईमवर काम नाही होणार माझं. परत बाबू रडायला लागेल, मायरा मस्ती करेन, त्यापेक्षा ते शांत तोपर्यंत मी जेवढं जमेन तेवढं करते. तर चला, तुम्ही बघू शकता सगळ्यात जास्त अशी कपडे ना आमच्यामध्ये मायराचे आहेत. बाबूची तर एवढी कपडे नाहीत, माझी पण नाही आहेत, कारण की डिलिव्हरीनंतर ना मला काय एवढे कपडे येत नाही. तर मी सगळे काढलेले आहेत. मम्मी आता आली होती तेव्हा मम्मीच्या बॅगमध्ये सगळे भरून गावाला नेलेत. आणि ऑलमोस्ट या साईडला तुम्ही बघू शकणार, तर या साईडला पण पूर्ण मायराचेच कपडे आहेत पिशव्यामध्ये. आणि हे पण पूर्ण मायराचेच आहेत पूर्ण कपडे. आणि नवीन कपडे पण वरती ठेवले आहेत मी. आणि आतापर्यंत एवढं लावून घेतलं आहे मी वरून. अजून एवढं असं सेल्फ बाकी आहेत 2-3, ते पण साफ करून आता मी लावणार आहे व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित कपडे काढता येतील, कारण की काय कळत नाही. आणि हातली छोटी मोठी कपडे आहेत ना, जी मायराची जी येत नाही ती मी सगळी काढून टाकणार आहे, कारण की ते कळतच नाही, कारण की तिला तर तिची हाईट आणि ती वाढीला पण लागले ना. तर आता वाढीला लागले तर तिला ना फ्रॉक्स वगैरे शॉर्ट्स होते, तर मी ते पण काढून टाकणार आहे. मी तुम्हाला पूर्ण साफ करताना व्हिडिओ नाही दाखवते, कारण की मला खरंच तेवढा टाईम नाही. बाळ जर रडलं ना तर मला ते सगळं सोडून ते परत त्याच्याकडे जायला लागेल म्हणून. तर चला प्लीज समजून घ्या सगळ्यांनी आणि सपोर्ट करा. करून ठेवलं आहे, आता कपाट साफ करते. आणि बाबू पण उठला आहे आणि तो म्हणतोय मला घे म्हणून. आणि एवढा पसारा मला आवरायचं आहे, मी कधीपासून आवरते. हा, एक कपाट आवरून झालं, दुसरं मायराला भरून झालं, मी जेवले, बाबूला पण फीड केलं.
आज अख्खा टाईम ह्याच्यामध्ये वेस्ट, सगळा टाईम पूर्ण काय म्हणतात बिझी शेड्यूल आहे माझं, बिझी. खरंच 2 मुलं झाल्यानंतर ना मला कळते अख्खा लाईफ असं बिझी असणार आहे माझं. आता बघूया कसं होते पुढे माझं शोना आहे ना. वगैरे बोल ना सगळ्यांना, कोणाकोणाला माझं फेस बघायचे लोक कमेंट करा, आम्ही पण छान छान बोलणार तुमच्यासोबत आहे ना. उघडी मायरा आणि बाबूची लय मस्ती. कसे केस खेचते, असं कसं केस खेचते मम्माचे बघा. हा असं खेचतो बाबू, केस पकडतो मायराची. तर चला कंटिन्यू करा. फायनली माझं कपाट आवरलेलं आहे, पूर्ण दिवस मोडला आहे दोन्ही पण कपाट आवरता. तर मुलांना बघता आणि कपाट आवरून घेतलं सगळं. हे डेली वापरायचे कपडे सगळी जास्त मायराचे कपडे आहेत. आणि दुसरा कपाट दाखवते. हे पण छान असं लावून घेतलंय. हे पण छान लावून घेतलं. तर आता चहा वगैरे झालं, मी चहा वगैरे केला, चहा पिला आणि आता थोडंसं फ्रेश होते, देवपूजा करते आणि जेवणाला लागते. बाबू आत्ताच झोपलाय. मायरा आवाज कमी कर, बाबू झोपलाय. तर चला, मी आता जेवणाचं शूट नाही घेऊ शकत, खरं बघू काय अजून घेता येईल तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. चला, खूप कंटाळा आला इकडे पहिलाच. जेवण झालंय बनवून, भाजी बनवली. हरभऱ्याची भाजी बनवली, डाळ बनवली, भात बनवलाय आणि भाकरी बनवली. तर झाले जेवण. आता थोड्या वेळाने आम्ही जेवू. तर मॅच बघतात आहेत बाहेर. कुठली तिळाची लाडू. चला, तर माझं जेवण वगैरे बनवून झालं, तुम्ही बघितलं, मी तुम्हाला दाखवलं. आणि आता जेवायचं आहे, तर तोपर्यंत मी काही कंटिन्यू नाही करणार आहे व्हिडिओ, कारण की बाबू रडेन म्हणून मी पटापट जेवून घेणार आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज सगळ्यांनी एक लाईक नक्की करा, कारण की एक लाईक करण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. तर प्लीज सगळ्यांनी एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.